शुभेच्छा आमच्याकडून. कसं वातावरण आहे? मोठं अग्रेसिव्ह कॅम्पेन केलं, लोकांपर्यंत पोहोचला, किती विश्वास आहे? नाही, मी जे प्रश्न विचारतो त्यांच्याकडे बघून मी उत्तर देतो. मला असं कॅमेराकडे बघून नाही देता येणार. हां, सॉरी. विश्वास किती आहे? जनता माहीमकर दादरकरचा प्रतिसाद कसा होता? नाही, अतिशय उत्तम, पॉझिटिव्ह. जसं तुम्हाला आत्ता पण दिसलं, अनेक लोक मला भेटतात, शुभेच्छा देत आहेत. त्याच्यामुळे खूपच उत्तम प्रतिसाद आहे. वारं बदलत आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आणि पहिल्यांदाच निवडणुकीला उभा आहे, त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे. नाही नाही, पहिल्या दिवसापासून नव्हती. मी तुम्हाला बोललो होतो, मी अजिबात, मला भीती वाटत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते पॉझिटिव्हली मी जातो, सामोरे जातो. मी जे 100% देऊ शकतो ते मी देतोय. आता त्याच्या पुढचं मला वाटतं लोकांच्या हातात आहे. मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन कराल, कारण लोकसभेच्या वेळेला मतदान कमी झालं. नाही, नक्कीच आवाहन करीन की पहिल्यांदा तुमचा मुलगा इकडनं उभा आहे, एक माहीम दादरकर उभा आहे. त्याच्यामुळे तुमचं मत वाया जाऊन देणार नाही एवढी मी तुम्हाला नक्की खात्री देतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक उतरा, मला वाटतं महाराष्ट्रभर उतरा. राजसाहेबांना कुठेतरी एक तो तुमचा पाठिंबा असू द्या. आणि मी म्हणून रिक्वेस्ट करीन सगळ्यांना, की विनंती करीन की उतरून रेल्वे इंजिनवर तुम्ही शिकावा आणि मला आशीर्वाद असू द्या. राज ठाकरे पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील व्यक्तीसाठी मतदान करणारे, उत्सुकता होती का? काल रात्रीपासून तुमचं काय संभाषण झालं? उत्सुकता होती? नाही, मी माझ्या कामात होतो, साहेब त्यांच्या कामात होते आणि त्याच्यामुळे आम्हाला भेटता नाही आलं काल, कारण त्यांच्या पण काही बैठका चालू होत्या. पण ऑफकोर्स मुलाला मतदान करतात, पहिली ते उत्सुकता असेलच. मला आत्ता भेटायला मिळेल. मी सिद्धिविनायकमधनं प्रबोधनकर ठाकरेंकडनं मग घरी येणार, त्यांच्याशी बोलेन मी. अमित, तुम्ही नेते आहात पक्षाचे, स्वतःच्या मतदारसंघासोबतच महाराष्ट्राचा आढावा घेतला. अनेक तुमचे उमेदवार उभे आहेत या वेगळ्या मतदारसंघात. त्यांचा रिस्पॉन्स कसा आणि मनसेचं इंजिन यावेळेस जोरदार धावेल? नाही, नक्कीच जावेल. जो निकाल तुम्हाला ते तुम्ही विचारू शकता त्यांना.